आणि शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवरती अत्याचार झाले असतील तर यावरती चर्चा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। तसंच कंगनाचं स्टेटमेंट घेऊन यावरती संसदेमध्ये सुद्धा चर्चा व्हायला हवी असंही राऊतांनी म्हटलंय। बघा, कंगना राणावतला तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका। भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत बरं का, त्यांना काय तिच्याविषयी करायचे करते, आम्ही तिला फार गांभीर्याने घेत नाही। केंद्राची पेन्शन योजना राज्यात आता लागू होणार आहे। खरं म्हणजे हे जे वक्तव्य आहे, शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असं म्हणते ना ती, किंवा बलात्कार झाले, याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना राणावतचं रिसर्च स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि त्या स्टेटमेंटवरती आम्ही मग पार्लमेंटला चर्चा करू। तर एकंदरीतच कंगना राणावतच्या वक्तव्यावरती आता रोहित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, बघूयात। एक तर त्या कलाकार आहेत, त्यांना राजकारणाचं काय माहिती, आता खासदार झालेले आहेत, ज्या गोष्टीची माहीत नाही याबद्दल तुम्ही कसं बोलू शकता। मी कंगना राणावतचं जे काही स्टेटमेंट आहे त्याचा निषेध करतो आणि कुठेतरी सरकारकडनं भाजपकडनं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी विनंती सुद्धा करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।